तर आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आपल्यासमोर जे सोर्सेस आहेत ते पाहून असं वाटतंय की भारत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर वेगाने बदलतोय. हम्म. आंतरराष्ट्रीय संबंधांपासून ते गावखेड्यातल्या धोरणांपर्यंत आणि तंत्रज्ञानापासून ते सांस्कृतिक प्रतीकांपर्यंत सगळीकडेच काहीतरी मोठं घडतंय. बरोबर. आजचा आपला उद्देश या सगळ्या विखुरलेल्या घटनांमधला तो धागा शोधणं आणि त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणं आहे. अगदी. कारण या सगळ्या बातम्या सुट्या पाहिल्या तर त्या फक्त घडामोडी वाटतील. हो, पण त्यांना एकत्र जोडलं की एक मोठं चित्र दिसू लागतं. आज आपण तेच चित्र उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग ते UAE सोबतचा लष्करी सराव असो किंवा मनरेगामध्ये होणारे बदल असोत. अगदी. चला तर मग सुरुवात भारताच्या जागतिक पटलावरील हालचालींपासून करूया. भारत आणि UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती यांच्या डेझर्ट सायक्लोन 2025 नावाचा एक मोठा लष्करी सराव सुरू आहे. हो, ही त्याची दुसरी आवृत्ती आहे. आणि हे अबुधाबीमध्ये होत आहे. आणि यात एक गोष्ट खूप महत्वाची आहे. हा काही नेहमीसारखा वाळवंटातल्या लढाईचा सराव नाहीये. अच्छा. याचं मुख्य लक्ष आहे शहरी भागातील ऑपरेशन्स, म्हणजे अर्बन ऑपरेशन्स. शहरी भागातील म्हणजे शहरांमध्ये, गर्दीच्या ठिकाणी, इमारतींमधने दहशतवाद्यांशी कसं लढायचं याचं प्रशिक्षण. यात हेलिकॉप्टरमधनं सैनिक उतरवणं, ड्रोन वापरणं आणि ड्रोन हल्ल्यांपासून बचाव करणं अशा आधुनिक गोष्टींवर जास्त भर दिला जातोय. म्हणजे आजच्या काळातल्या युद्धाची तयारी. पण हा सराव फक्त UAE आणि भारतापुरता मर्यादित आहे की याला काही मोठा संदर्भ आहे? नाही, त्याला खूप मोठा संदर्भ आहे. इथेच तर खरी गंमत आहे. हा सराव अशा वेळी होतोय जेव्हा I2U2 आणि IMX सारखे मोठे प्रकल्प आकार घेत आहेत. I2U2 म्हणजे भारत, इस्रायल, UAE आणि अमेरिका यांची भागीदारी. आणि IMX म्हणजे तो भारत, मध्य पूर्व, युरोपला जोडणारा आर्थिक कॉरिडॉर. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जिथे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि व्यापाराचे नवीन मार्ग बनत आहेत, तिथे लष्करी संरक्षण पुरवण्याची ही एक प्रकारे तयारी आहे. अच्छा. व्यापाराच्या मार्गावर सुरक्षेचा बंदोबस्त. बरोबर. त्यामुळे या सरावाकडे केवळ 2 देशांमधला सराव म्हणून पाहता येणार नाही. वा, म्हणजे हे आर्थिक आणि लष्करी धोरणांचे एकत्रीकरण आहे. अगदी. आणि याच जागतिक प्रभावाची दुसरी बाजू म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपियाचा मिळालेला सर्वोच्च सन्मान द ग्रेट ऑनर निशान. हो, विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच परदेशी राष्ट्रप्रमुख ठरले आहेत. हो, आणि या सन्मानाची वेळही खूप महत्वाची आहे की नाही? कशी? भारतानं नुकतंच G20 मध्ये आफ्रिकन युनियनला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. आणि इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा हे आफ्रिकन युनियनचं मुख्यालय आहे. अच्छा, हा असा संबंध आहे. इतकंच नाही, इथिओपिया आता ब्रिक्स गटाचाही सदस्य झाला आहे, ज्यात भारताची भूमिका निर्णायक होती. त्यामुळे हा सन्मान म्हणजे या सगळ्या प्रयत्नांची एक प्रकारे पोचपावती आहे. आणि पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात इथिओपियामध्ये काम केलेल्या भारतीय शिक्षकांचा उल्लेख केला. तो एक भावनिक स्पर्श होता असं वाटलं. नक्कीच. तो केवळ एक उल्लेख नव्हता, तर दोन्ही देशांमधल्या जुन्या आणि घट्ट संबंधांना दिलेला उजाळा होता. आणि या भेटीनंतर दोन्ही देशांनी आपले संबंध स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजे धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता संरक्षण, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश अधिक जवळून काम करतील. बरोबर. एकीकडे भारत जागतिक स्तरावर असे मोठे डावपेच आखत असताना देशाच्या आत, विशेषतः ग्रामीण भारतात, एका खूप मोठ्या आणि वादग्रस्त बदलाची पायाभरणी होते आहे. तुम्ही मनरेगाबद्दल बोलताय? हो. लोकसभेने VBG राम नावाचे एक विधेयक मंजूर केलंय, जे 2005च्या प्रसिद्ध मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. मनरेगाला तर ग्रामीण भारताची जीवनरेखा मानलं जातं. हो, आणि हा बदल वरवर दिसतो त्यापेक्षा खूप मोठा आणि गुंतागुंतीचा आहे. अच्छा. आपण काही मुख्य मुद्दे पाहूया. पहिलं म्हणजे रोजगाराची हमी. ती 100 दिवसांवरून 125 दिवस केली आहे. हे तर चांगलं वाटतंय. हो, दिसायला तर चांगलं वाटतंय. पण खरा बदल आहे निधी वाटपाच्या सूत्रामध्ये. तो नेमका काय आहे? आधी कसं होतं, मनरेगामध्ये मजुरांच्या वेतनाचा 100% खर्च केंद्र सरकार करायचं. बरोबर. आता नवीन कायद्यानुसार वेतन
आणि साहित्य या दोन्ही गोष्टींसाठी केंद्र 60% आणि राज्य 40% खर्च करणार. काय सांगताय, म्हणजे सरसकट सगळ्या राज्यांना हेच सूत्र? हो, सरसकट. पण याचा अर्थ राज्यांवरचा आर्थिक भार प्रचंड वाढणार नाही का? विशेषतः ज्या राज्यांमध्ये मजुरीचे दर जास्त आहेत त्यांच्यासाठी ही मोठी अडचण ठरू शकते. अगदी बरोबर. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांवर हजारो कोटींचा बोजा पडू शकतो. अरे बापरे. गंमत म्हणजे एनडीएचाच मित्रपक्ष असलेल्या टीडीपीने सुद्धा यावर चिंता व्यक्त केली आहे. मग सरकारचा युक्तिवाद काय आहे? सरकारचा युक्तिवाद असा असू शकतो की राज्यांनीही आता जबाबदारी उचलावी, पण मुद्दा जबाबदारीचा नाही तर क्षमतेचा आहे. केरळसारखं राज्य जिथे मजुरीचे दर जास्त आहेत आणि बिहारसारखं राज्य जिथे दर कमी आहेत, या दोघांना एकाच 60-40 सूत्रात बसवणं कितपत योग्य आहे हा खरा प्रश्न आहे. आणि यात कामाच्या स्वरूपाबद्दलही एक मोठा बदल आहे असं ऐकलंय. मागणी आधारित वरून पुरवठा आधारित केलंय. हे जरा सोपं करून सांगाल का? नक्कीच. मनरेगा म्हणजे ग्रामीण भागासाठी एक प्रकारचं सेफ्टी नेट होतं. हो. म्हणजे कसं, ती मागणी आधारित म्हणजे डिमांड ड्रिव्हन होती. काम मागणं हा मजुराचा कायदेशीर हक्क होता. तुम्ही काम मागितलं की सरकारला ते द्यावंच लागायचं. आता नवीन व्यवस्था पुरवठा आधारित म्हणजे सप्लाय ड्रिव्हन आहे. म्हणजे सरकार नियोजन करून सांगेल की कुठे आणि केव्हा काम उपलब्ध आहे. यामुळे कामाचा अधिकार ही जी मूळ संकल्पना होती तिलाच धक्का बसल्याची टीका होतीये. अच्छा, म्हणजे आता मजूर कामामागे नाही तर काम मजुराकडे येईल, पण ते सरकारच्या सोयीने. अगदी. आणि शेतकऱ्यांसाठी यात काहीतरी तरतूद आहे असं वाटतंय. हो, शेतकऱ्यांची एक तक्रार होती की मनरेगामुळे शेती कामासाठी मजूर मिळत नाहीत. त्यावर उपाय म्हणून पेरणी आणि कापणीच्या हंगामात 60 दिवसांपर्यंत या योजनेअंतर्गत काम थांबवण्याची तरतूद आहे. जेणेकरून शेतीसाठी मजूर उपलब्ध होतील. बरोबर. पण यावर टीका अशी होतीये की यामुळे मजूर त्याच काळात उत्पन्नासाठी जमीनदारांवर अवलंबून राहतील आणि त्यांची सौदा शक्ती कमी होईल. साहजिकच यावरून राजकीय वाद पेटला असणार. हो, आणि विशेषतः योजनेच्या नावातून महात्मा गांधी यांचं नाव काढल्यामुळे विरोधी पक्ष खूप आक्रमक झाले आहेत. सरकारने जरी हे गांधीजींच्या ग्राम स्वराज संकल्पनेशी जोडलं असलं तरी नावाचा बदल हा प्रतिकात्मकदृष्ट्या खूप मोठा मानला जातोय. एकीकडे ग्रामीण धोरणांमध्ये इतके मूलभूत बदल होत असताना दुसरीकडे भारताच्या शहरांमध्ये विशेषतः पुण्यासारख्या ठिकाणी तंत्रज्ञानाची एक नवी क्रांती घडतीये. सीडॅकने एक अशी कामगिरी केली आहे जी भारताला तंत्रज्ञानाच्या जगात खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवू शकते. तुम्ही ध्रुव 64 या मायक्रोप्रोसेसरबद्दल बोलताय? हो. ही खरंच एक मोठी झेप आहे. पुण्यातील सीडॅकने ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची चिप तयार केली आहे. 64 बिट ड्युअल कोर चिप आहे ही. हो, पण यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती RISC-V या ओपन सोर्स आर्किटेक्चरवर आधारित आहे. ओपन सोर्स म्हणजे याचा फायदा काय? याचा अर्थ असा की ही चिप बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही परदेशी कंपनीला लायसन्स फी द्यावी लागणार नाही किंवा त्यांच्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहावं लागणार नाही. अच्छा. यालाच सिलिकॉन सार्वभौमत्व म्हणजेच सिलिकॉन सॉव्हरेनिटी म्हणतात. संरक्षण, अंतराळ, अणुऊर्जा यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये आपण विदेशी चिप्स वापरू शकत नाही. का? कारण त्यात बॅकडोर स्पायवेअर म्हणजे छुपे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर असण्याचा धोका असतो. स्वदेशी चिपमुळे ही सर्वात मोठी चिंता दूर होते. पण ही स्वदेशी चिप खरोखरच इंटेल किंवा कॉलकॉम सारख्या जागतिक कंपन्यांची स्पर्धा करू शकेल का? की हे फक्त एक... नाही, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. सध्या तरी ही चिप हाय एंड लॅपटॉप किंवा स्मार्टफोनसाठी नाहीये. अच्छा. पण तिचे उपयोग प्रचंड आहेत. 5G उपकरणं, स्मार्ट मीटर्स, सरकारी ओळखपत्र आणि इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT. स्मार्ट घड्याळापासून ते स्मार्ट फ्रीजपर्यंत. अगदी. या सगळ्या उपकरणांमध्ये ही चिप वापरता येईल. ही एक सुरुवात आहे. स्वतःच्या तंत्रज्ञानाची पायाभरणी आहे. तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचं हे उदाहरण झालं. असंच एक दुसरं उदाहरण भारतीय रेल्वेने घालून दिलंय. मी जेव्हा रेल्वे विद्युतीकरणाचे आकडे वाचले तेव्हा खरं सांगायचं तर माझा विश्वासच बसला नाही. कोणते आकडे? भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कपैकी तब्बल 99.2% मार्गांचं विद्युतीकरण पूर्ण केलंय. हो, आणि ही आकडेवारी तेव्हा अधिक प्रभावी वाटते जेव्हा आपण तिची तुलना इतर देशांशी करतो. चीनमध्ये हे प्रमाण 82% आहे, रशियात 52%. आणि UKमध्येच फक्त 39%. अगदी. आपण या बाबतीत जगाच्या खूप पुढे आहोत आणि याचा वेगही अविश्वसनीय आहे. किती? गेल्या 10-11 वर्षांत
46,900 किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण झालंय, जे त्याआधीच्या 60 वर्षात झालेल्या कामाच्या दुप्पट आहे. अविश्वसनीय आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा तर पर्यावरणाला होत असेल. डिझेल इंजिन बंद. निश्चितच. रेल्वेचं उद्दिष्ट 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जक बनण्याचं आहे आणि या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे. पण याचा अजून एक महत्त्वाचा फायदा आहे. कोणता? तो म्हणजे कनेक्टिव्हिटी. ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये 100% विद्युतीकरण पूर्ण झाले. वाह! यामुळे हा दुर्गम भाग देशाच्या मुख्य आर्थिक प्रवाहाशी अधिक वेगाने आणि कमी खर्चात जोडला गेला आहे. आत्मनिर्भरतेची ही 2 उदाहरणं झाली, एक तंत्रज्ञानातली आणि दुसरी पायाभूत सुविधांमधली. पण हीच आत्मनिर्भरतेची भावना आता सांस्कृतिक प्रतीकांमध्येही दिसू लागली आहे, नाही का? राष्ट्रपती भवनातील परमवीर गॅलरीबद्दल बोलताय तुम्ही? हो, त्याचं उद्घाटन हे त्याचंच द्योतक आहे. अगदी. ही एक छोटी पण खूप मोठी प्रतिकात्मक घटना आहे. राष्ट्रपती भवनातील ज्या गॅलरीत आत्तापर्यंत ब्रिटिश व्हॉइसरॉय आणि लष्करी अधिकाऱ्यांची तैलचित्रे होती, ती हटवून तिथे आता आपल्या 21 परमवीर चक्र विजेत्या शूरांची तैलचित्रे लावली आहेत. बरोबर. पंतप्रधान मोदींनी याला वसाहतवादी मानसिकतेतून मुक्ती म्हटलं आहे. ही केवळ चित्र बदलण्याची गोष्ट नाहीये, तर आपला इतिहास आणि आपले नायक यांना योग्य तो सन्मान देण्याची कृती आहे. नीरज घायवान दिग्दर्शित होमबाउंड. हो, ऑस्कर 2026 साठी भारताकडून अधिकृतपणे निवडला गेला आहे. आणि याची निर्मिती करण जोहरने केली आहे. हो, आणि ह्या चित्रपटाची निवड महत्वाची आहे, कारण तो केवळ मनोरंजक नाही, तर तो आपल्या समाजातील एका महत्वाच्या समस्येवर बोट ठेवतो. कोविड-19 महामारीच्या काळातलं स्थलांतर. हो, आणि जातीय भेदभावासारखे मुद्दे तो अतिशय संवेदनशीलपणे हाताळतो. करण जोहरसारख्या मुख्य प्रवाहातील निर्मात्याने असा चित्रपट बनवणं हेही एक सकारात्मक बदल आहे. क्रीडा क्षेत्रात, विशेषतः क्रिकेटमध्ये तर पैशाचा पाऊसच पडलाय. IPL 2026च्या लिलावात मोठे विक्रम झाले. ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीन IPL इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. KKRने त्याला 25.20 कोटी रुपयांना खरेदी केलं. ही रक्कम अविश्वसनीय आहे, पण मला त्यापेक्षा जास्त इंटरेस्ट चेन्नई सुपर किंग्सच्या CSKच्या रणनीतीमध्ये वाटला. अच्छा. त्यांनी प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या 2 अनकॅप खेळाडूंवर प्रत्येकी 14.20 कोटी रुपये खर्च केले. अनकॅप म्हणजे ज्यांनी अजून आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. बरोबर. यातून CSKचं भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचं धोरण स्पष्ट दिसतं. ते केवळ आजच्या स्टार्सवर नाही, तर उद्याच्या संभाव्य स्टार्सवर पैसे लावत आहेत. बरोबर. आणि जाता जाता 2 छोट्या पण महत्वाच्या नोंदी. जगभरातील यहुदी समुदाय सध्या हनुका हा प्रकाशाचा उत्सव साजरा करत आहे. हो, 14 ते 22 डिसेंबर. आणि दुसरीकडे रवी रंजन यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. आणि त्यांच्यावर बुडीत कर्जांच्या वसुलीची मोठी जबाबदारी असणार आहे. तर आजची चर्चा ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होतीये. भारत एकाच वेळी अनेक पातळ्यांवर बदलतोय आणि स्वतःला सिद्ध करतोय. एकीकडे UAE आणि इथिओपियासोबतचे संबंध जागतिक पटलावर भारताची ताकद वाढवत आहेत, तर दुसरीकडे मनरेगासारख्या कायद्यात बदल करून देशांतर्गत धोरणांना एक नवी, कदाचित वादग्रस्त दिशा दिली जात आहे. अगदी. आणि त्याचवेळी ध्रुव 64 चिप आणि रेल्वेचं विद्युतीकरण हे केवळ तांत्रिक यश नाही, तर ते आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेली ठोस पावलं आहेत. परमवीर गॅलरीसारख्या सांस्कृतिक बदलांपासून ते IPLच्या आर्थिक विक्रमांपर्यंत बदलाचे वारे सगळीकडे वाहत आहेत. हो, प्रत्येक क्षेत्रात एक नवी ऊर्जा आणि एक नवी दिशा दिसते आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेनंतर माझ्या मनात एक प्रश्न येतोय. कोणता? तेव्हा या सर्व बदलांमध्ये एकसंधता राखून आपली मूळ ओळख जपत भविष्याकडे वाटचाल करण्याचं सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?